ही खूप नशीबवान नाही? तिला तुमच्यासारखा खूप प्रेम करणारा बाबा मिळालाय, जो तिच्या विरुद्ध एवढीशी सुद्धा गोष्ट ऐकून घेत नाही. तिला आता माझी गरज नाहीये. मला खात्री पटली या गोष्टीची. नाहीतरी आईची गरज फक्त दुधापुरती असते ना. आणि एकदा का ती गरज संपली की मी आपण होऊन तिच्या आणि तुमच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. आणि मला माहिती, मी इथे नसले तरी तुम्ही तिला खूप सुखात ठेवा. सोनू, बाबा विहंग काकाकडे जाऊन येतोय. रडायचं नाही, हा शांतपणे झोपायचं. अंकिता, सावर स्वतःला. त्रास करून घेऊ नको, सावर स्वतःला. माझ्याकडे बघ ना, मला सांग, मी कोणाकडे जायचं रडायला? माझं तर सगळंच हरवलंय. तरी किशोरी मला सोडून गेली, माझी मधुरा मला सोडून गेली, अंजलीची अशी गत. सांग ना, कोणासाठी जगायचं मी? त्याने मला जर बोलावून घेतलं असतं ना, तर आनंदाने गेलो असतो, आनंदाने गेलो असतो. पुरेपूर आयुष्य उपभोगले मी. गरिबी पाहिली, तसंच श्रीमंती सुद्धा पाहिली. मोठ्या कष्टानं सगळं उभं केलं, पण आता ज्यांच्या हाती हा सगळा भार सोपवून जायचा, त्या हातच त्याने हिरावून घेतले. चांगलं कोणासाठी जगायचं? विहंगरावांची अवस्था तर खरंच पाहावती नाहीये, खरंच पाहत नाहीये. एक बाप म्हणून माझं दुःख सुद्धा मी त्यांच्या पुढे व्यक्त करू शकत नाही. कारण मला रडताना जर पाहिलं त्यांनी, तर ते पुरेपूर कोलमडतील. फक्त सावरत बसलो बस. काकू, तुम्ही कधी आलात? मगाशीच आलो. दादा, सत्यजितराव विहंग कुठे आहे काकू? आतमध्ये. मी आलो त्याला भेटून. सत्यजितरावांशी असं का वागलात तुम्ही? त्या माणसाची साधं बोलणं तर सोडच, त्याचं तोंड सुद्धा पाहण्याची इच्छा नाही माझी. मी प्रियाला नाही सोडणार. तिने मधुराचा जीव घेतलाय, आता मी प्रियाचा जीव घेणार. विहंग, काय बोलतोयस? वेडायस का तू? अरे प्रिया काय जीव घेईल मधुराचा? का नाही घेणार? हा, कारण ती मधुराचा द्वेष करत होती. दोघी एकमेकांची धड बोलतही नव्हते, हे माहिती ना तुला? अरे पण म्हणून कोणी कोणाचा खून करतं का? हे बघ, हा सगळा पोलिसांनी घातलेला घोळ आहे. हा खूप मोठा गैरसमज आहे. प्रिया निर्दोष आहे, कळलं? हे तू बोलतोयस? हो, कारण हेच खरं आहे. नाही सत्यजित, खरं हे आहे की मधुराच्या जीवापेक्षा
मला आणि मधुराला होणाऱ्या आमच्या बाळाच्या जीवापेक्षा तुला प्रिया जास्त महत्वाची आहे. तिच्याबरोबर असलेले तुझे घाणेरडे संबंध हे तुला जास्त महत्वाचे आहेत. तू काय बोलतोयस तुझं तुला तरी कळतंय का? मला चांगलंच कळतंय सत्यजित. तुला तर तुझी थेर गोड वाटायला लागली असतील ना? हा? तुला रे काय कळणार बायको गेल्याचं दुःख, काय वेदना होतात मनाला. अरे हो नाही, त्यासाठी मुळात आधी भावना असावी लागतात ना. बहिणींसारखी तुझ्यावर एवढा जीव लावणारी बायको मिळाली तुला, पण तुला त्याची किंमत नाहीये. तुझं चालू आहे बाहेर रंग उधळणं आणि व्यभिचाराचा चिखल तू त्यांच्यावर ओढवतोस. खरा व्यभिचारी तू आहेस सत्यजित. वहिनींना वाटतंय आपला पती परमेश्वर आहे म्हणून, पण तुझा खरा चेहरा मी ओळखलाय सत्यजित. अरे हो, आणि आता तर काय प्रियाचं लग्न लावून देतोय म्हणजे कुणाला काही संशयच येणार नाही. मग चालूच राहतील तुमचे असेच घाणेरडे संबंध दिवसेंदिवस. प्रियंका, तू तुझी मर्यादा सोडून बोलतोयस आता. तू मर्यादा सोडून वागतोयस त्याचं काय? मला हे कळतंय की मधुराच्या अशा अचानक जाण्यानं तुझ्या मनावरचा ताबा सुटलाय, पण म्हणून तू तोंडाला येईल ते बोलशील आणि मी ते ऐकून घेईन असं होणार नाही. खरं नेहमीच कटू असतं सत्यजित. तू यानी मधुराला मारलंय, त्यामुळे आता मी प्रियाला सोडणार नाही. काय मूर्खासारखं बोलतोयस तू? जीव घेणारस प्रियाचा, खून करणारस तू. हे बघ प्रियंका, प्रिया निर्दोष आहे आणि मी तिला सोडवणारच. जा ना इथून. कशाला थांबलास माझ्याशी वाद करत? तुझ्या रंगेलपणाची सोय ना ती. प्रियंका बास, अति होतंय आता. मघापासून तुझी बडबड ऐकून घेतोय मी, पण आता अति होत आहे. निघ इथून. काय झालं वेंद्र? काय झालं एवढं चिडायला? काय झालं? काही नाही बाबा. एक मिनिट मुदळकर. मला नक्की माहित नाही की तुमच्यात कुठल्या विषयावर वाद झाला, पण एक नक्की सांगतो, सुरुवात तुम्ही केली असणार. रावत नाही गो तुम्हाला दुसऱ्यांशी वाद घातल्याशिवाय, का दिवस जात नाही तुमचा लोकांची हाय घेतल्याशिवाय. सर नाईक, एखाद्या गोष्टीबद्दल अर्धवट ज्ञान असेल तर आपण तोंड उघडू नये. या गोष्टीचं भान निदान तुम्ही तरी ठेवलं पाहिजे, कारण तुमच्या वयाला शोभत नाही ते. काय ग? काय बघताय? चला बसा तिकडं. ए चल ना. जेवून घे. दबाय. माझ्यासाठी कशाला? बाई तू प्रश्न लई विचारतीस. हे बघ, तुला या जेलचं अन्न पचणार नाही माहितीये मला. माझा डबा दिलाय, खाऊन घे. जेलचं जीणं असंच असतं बाई. काय करणार? इथं माणूस येतो तो मरण्यासाठीच. सिस्टीमच आहे ना तशी. आणि या जेलच्या बायका लई डेंजरस, निरडावलेल्या आहेत भावाने नुसत्या. तू कशी काय येऊन पडली तिथं? फसलीच बिचारी. काय करणार? हे बघ, या बायकासनी तोंड द्याया तरी ताकद नका तुझ्याकडं. माझा आई,
खाऊन घे. लई पाप केली असशील तू, म्हणूनच इथं येऊन पडल्यास. म्हणजे त्या भोसलेबाईचा मर्डर केलास असं नाही म्हणत मी, पण काय करणार, देवाचा हिशेब, कुठल्या खात्याचा हिशेब, कवा कुठं कसा कुणाकडनं चुकता करल सांगता नाही येत ना. त्यो मुदोळकर कोण लागतो तुझा? मी राहते त्यांच्याकडे. राहते म्हणजे ठेवले त्याने तुला? हे 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 काय बोलताय तुम्ही? मी काय अशी तशी बाई वाटले का तुम्हाला? ए ज्यादा छानपणा नका करू. हे बघ, मनात शंका आली म्हणून विचार. एक तर तुझ्या गळ्यात डोरलं नाही, त्या मुदोळकरच्या घरी त्याची बायको होती, आणि त्या भोसल्याच्या घरी पता मिठ्या मारत होता दोघे एकमेकांना. हा मला कसं करणार विचारलं बाबा. तसं काही नाहीये. आम्ही फक्त खूप चांगले मित्र आहोत. म्हणजे माझी आई आणि त्याची आई खूप चांगल्या मैत्रिणी होत्या, आणि ती गेल्यानंतर मी त्यांच्या घरीच राहते. बस तेवढाच आमचा संबंध. ए हे समजा ना, आता ऐकून ऐकून पाठ झाले. माझं ऐक, जे काय बिघडलं असेल ते साहेबांनी समज सांगून टाक, म्हणजे नरकातनं सुटशील. या ऐक माझं, आणि तुला सांगू, जर त्या मुदोळकरच्या विश्वासावर बसली असशील ना, तो येईल मला वाचवल, इथनं सोडवून नेईल, काय बी होणार नाहीये तसं. तुला सांगू, ही पुरुषाची जात असते ना, लई हरामखोर बघ. अगं आपल्या बायकांची यत्न नाही कळत नाही. ऐक माझं, त्यो नाही येणार. आज सोड त्याची. माझं ऐक, जे काय बी घडले ते आमच्या साहेबांनी नीट सांगून टाक. साहेब चांगलाच आमचं तसं, सोडवतील आपण तुला. ऐक माझं, आणि अशी बघू नकोस माझ्याकडे आता. चल खाऊन घे. काय जाधव, काय म्हणते प्रिया? बाई बाराची आहे, लई आतल्या काठीची आहे साहेब. असल्या साध्या सुद्धा उपायानं तुटल असं नाही वाटत. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं. मला वाटलं होतं साहेब, चांगल्या घरची बाई हाय, चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या तर समजल. तर नाही, लय बाराची आहे साहेब. तिला बोलता करण्यासाठी दुसरा उपाय शोधला पाहिजे. पर साहेब, आपण तिला हात बी नाही लावू शकत. बघू, काढूया काहीतरी मार्ग. ये इथं. आजी तुम्ही बस इथं बस म्हणले ना वा. मला तुझी दृष्ट काढू दे. अहो आजी, आता कशाला तुम्ही उगाच दृष्ट वगैरे काढताय? आता गुमान बस म्हणून सांगितलं ना वा. मला काळ तोंड्याची दृष्ट लागली माझ्या पोरीला कुणाच ठाऊक.
बास ना कधी. हा चल झालं 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 आटप ना ग. दी तुझ्या या अति ट्रॅडिशनल वागण्याचा ना त्रास होतोय मला आता. टिपिकल काकूबाई सारखी वागतेस तू दी. काय आईने काढली असती ना ग दृष्ट, तुला काय काढायची गरज होती का? मस्त फिरायला गेलो असतो, टाइमपास केला असता, ते करत बसलीस. हो ग बाई, फिरायला जाणार आहोत आपण, फिरायला जाणार आहोत पण संध्याकाळी. पण त्याआधी सारस बागेत जाऊन आपण गणपतीचं दर्शन घ्यायला. जाऊया ना गणपतीचं दर्शन घेऊयात. मग आईने काकूने तयार केलेले मोदक खाऊ. काय आहे हे सगळं? हं? किती वयस्क असल्यासारखी वागतेस ग. अगं वयस्कर असल्यासारखं नाही, हे आपल्या आईने आपल्यावर केलेले संस्कार आहेत. ओके बाबा, बास आता जास्त लेक्चर नको देऊस. मधुरा काहीतरी सांगते ना मी, तर जरा नीट लक्ष देऊन ऐकत जा. लागतंय ना. पण काही म्हण, खरंच खूप मस्त आहे तुझी ट्रॉप. हो ना, मला आवडली आणि नाचलीसही छान. एवढी गोड दिसत होतीस त्या ड्रेस मध्ये, खूप छान. आणि या ड्रेस मध्ये यातही छानच दिसते. तुझ्या लक्षात आलंय कधी मी तुझा ड्रेस घातलाय? हो का? मला कळतंय. हो, मोठी बहीण आहे ना मी तुझी. ओ म्हणजे तुला कळलं होतं? तू माझी मोठी बहीण आहेस ना. म्हणजे आता माझ्या अगोदर तुझं लग्न होणार, मग तुझे सगळे ड्रेस माझे होणार ना. मधुरा सगळे तुझंच आहे ग मधुरा. माझे सगळे ड्रेसेस मी तुझ्यासाठी ठेवून जाईल, ठीक आहे? हो. तर तू अशीच खुश राहा बस. आणि तू पण. मंजिरी, काय ग? मधुराची आठवण येते. उगी उगी बाळा, तुझं दुःख मला समजतंय. पण पोरी, अशा कठीण प्रसंगी तुला सौताला सावरायला पाहिजे. तुझ्या बाळासाठी, आपल्या पिलासाठी. येतंय नव तुझ्या ध्यानात? हं? माझी गुणाची मूर्ती. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेला होतात ना? काय झालं? सोडतील ना आपल्या प्रियाला? प्रयत्न सुरू आहेत.